नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही विनूसाठी पिझ्झा बनवते आणि विनूसाठी ती पिझ्झा घेऊन जात असते. आता आपल्या विनूला भेटता येणार यामुळे सिंधूला खूप आनंद झालेला असतो. परंतु त्याचवेळी मधू समोर येते आणि सिंधूला विचारते, कुठे निघालीस? विनूसाठी नाश्ता घेऊन निघाली आहेस का? तर सिंधू म्हणते की हो. तर मधू म्हणते, अगं तू विसरलीस का? तर सिंधू मात्र शांतच होते. तर आता मधू ही सिंधूला आठवण करून देत म्हणते, अगं सिंधू, तू या घरात फक्त जेवण बनवण्यासाठी आणि मदतीसाठी आली आहेस. या घरामध्ये मी तुला फक्त काम करण्यासाठी बोलवलं आहे. विनूला नाश्ता बनवण्यासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी किंवा विनूला भेटण्यासाठी मी तुला इथे बोलावलंच नाही आहे. त्यामुळे स्वतःचं काम विसरू नकोस. या घरात साफसफाई करणं, भांडी घासणं, जेवण बनवणं हे काम तुझं आहे आणि विनूला भरवणं, विनूला काय हवं काय नको हे पाहणं ही जबाबदारी माझी आहे, तुझी नाही. आता मात्र सिंधू रागानेच मधूकडे पाहत असते. तर मधू म्हणते, काय झालं? अगं तू विसरलीस का घरी जे काही घडलं ते? आता मात्र सिंधू शांतच होते. सिंधूला घडलेला प्रसंग आठवतो. राघव विनूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की विनू, तुझी रिअल सिस्टर ही सावी आहे आणि तुझी रिअल मम्मा म्हणजे डॉक्टर काकूच आहेत. परंतु त्यावेळी मात्र विनूने या गोष्टीसाठी नकार दिलेला असतो आणि म्हणालेला असतो, नाही, माझी रिअल मम्मा डॉक्टर काकू असूच शकत नाही. माझी रिअल मम्मा एकच आहे, मधुर आणि रत्ना पारखी, असं म्हणत त्याने मधूला मिठी मारलेली असते. तो सर्व प्रसंग सिंधूला आठवू लागतो. सिंधूला खूप वाईट वाटतं. तर मधू विचारते, काय झालं? आठवत नाही आहे का? आठवत नसेल तर आठवण करून देते. कारण कसं आहे ना, कामाच्या गडबडीमध्ये काही गोष्टी तुझ्याकडून विसरल्याही जाऊ शकतात आणि म्हणूनच मी तुला आता एका गोष्टीची आठवण करून देत आहे. ती म्हणजे विनू तुझ्या हातून काहीही खाणार नाही. कारण विनूने तुला आई म्हणण्यासाठी नकार दिला आहे. विनूसाठी त्याची आई मीच आहे, मधुर आणि रत्ना पारखी. त्यामुळे यापुढे तुझी एकच जबाबदारी, ती म्हणजे घरातील कामं करणं. आता मात्र सिंधू शांतच होते. सिंधूला विनूला भेटायचं असतं आणि म्हणूनच सिंधू ही मधूला म्हणते, परंतु मला विनूला भेटायचं आहे, त्याला बघायचं आहे, त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. तर मधू म्हणते, काय, तुला विनूला भेटायचं आहे? अगं मग तू परवानगी कशाची घेतेस? जा ना, मी तुला काहीच बोलणार नाही, तू विनूला भेटायला जाऊ शकतेस. आता मात्र सिंधू खुश होते. कोणताही विचार न करता ती विनूला भेटण्यासाठी निघत असते. परंतु त्याचवेळी मधू ही सिंधूचा हात पकडते आणि विचारते, कुठे निघालीस? आता मात्र सिंधू शांतच होते. मधू नक्की काय बोलत आहे सिंधूला काहीच कळत नाही. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, अगं घरातील कामं झाली की मग तू विनूला भेटायला जाऊ शकतेस. असं म्हणत आता मधू ही सिंधूच्या हातातील पिझ्झाची प्लेट काढून घेते. स्वतः विनूला पिझ्झा देण्यासाठी निघून जाते. आता मधूच्या या वागण्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तिला विनूला भेटायचं असतं. तर दुसरीकडे मधू ही विनूसाठी पिझ्झा घेऊन येते आणि विनूला म्हणते, विनू, तुझ्यासाठी सरप्राईज तुझा आवडता पिझ्झा बनवला आहे मी. असं म्हणत ती विनूला खोटं सांगते आणि म्हणते, विनू, पिझ्झा मी बनवला आहे, कसा झाला आहे? तर आता तो पिझ्झा विनूला खूप आवडलेला असतो. विनू म्हणू लागतो, खरंच खूप छान झालं आहे मम्मा, खरंच तू ग्रेट आहेस. आता हे सगळं काही विनूने ऐकलेलं असतं. आज आपण आपल्या मुलासाठी पिझ्झा बनवला, परंतु आपण स्वतःच त्याला देऊ शकलो नाही, याचा सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तर मधू म्हणू लागते, खरंच विनू, तुला आवडलं आहे का? तर विनू म्हणतो की हो, खूप आवडलं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे सिंधूला मात्र समाधान वाटत असतं की आपल्या मुलाला नकळत का होईना परंतु आपल्या हातचं नाश्ता खायला मिळतो. त्यामुळे सिंधू ही खूप खुश असते. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सिंधूला समाधान मिळालेलं असतं. तर इकडे अंकुर पिझ्झा खात असतो. तर आता मधू विचारते, कसा झालाय, तुला आवडला का? तर विनू म्हणतो की हो, खूप आवडला आहे आणि खूप छानही झाला आहे. दुसरीकडे मधू काही सिंधूला विनूला भेटायला देत नसते आणि म्हणूनच आता सिंधू ही विनूला लपून पाहत असते. तर इकडे मधू ही विनूला म्हणते, तुला पिझ्झा आवडला आहे ना, मग तू संपव, मी आलेच. असं म्हणत आता मधू ही रूमच्या बाहेर येत असते. परंतु आता आपल्याला मधूने पाहू नये यासाठी सिंधू तिथेच लपून उभी राहते. ज्यावेळी मधू मात्र बाहेर येते त्यावेळी मधूचा लक्ष सिंधूकडे जातो. आता सिंधू मधूशी काही न बोलता तिथून निघून जात असते. परंतु त्याचवेळी मधू आता सिंधूचा हात पकडते आणि सिंधूला म्हणते, तुला विनूसोबत टाईम स्पेंड करायचा आहे ना, तुला विनूसोबत गप्पा मारायच्या आहेत, त्याच्याशी बोलायचं आहे, त्याला भेटायचं आहे, हे सगळं काही मला माहीत आहे. परंतु त्यासाठी माझं एक छोटंसं काम करावं लागेल.
तू एक काम कर ना, बाकीची कामं करण्या अगोदर हे घर स्वच्छ करून घे. हे घर स्वच्छ करून झालं की त्यानंतर बाथरूममध्ये जायचं, कारण बाथरूममध्ये भरपूर असे कपडे ठेवले आहेत. कारण काय झालं ना, आमची जी मशीन होती ती मी स्वतःच्या हातानेच बंद केली आहे आणि त्यामुळे ती मशीन काही चालू होणार नाही आणि कपडे तर तुला हातानेच धुवावे लागतील. आणि हो, कपडे धुवून झाल्यानंतर किचनमध्ये यायचं, कारण किचन सिंकमध्ये भरपूर अशी भांडी ठेवली आहेत. ती भांडी क्लीन करून झाली की त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे किचनचा ओटा. किचनचा ओटा एकदम चकचकीत करायचा, इतका चकचकीत करायचा की त्यामध्ये तुझा हा होपलेस चेहरा तुला पाहता आला पाहिजे. तुझा हा होपलेस चेहरा पाहिल्यानंतर तुला कळेल की मला त्रास दिल्यानंतर त्याची काय किंमत मोजावी लागते. आणि हो, मी तुला एवढी सारी कामं तर सांगितली आहेत, परंतु त्यासाठी तुझ्या हातात फक्त 2 तास आहेत. त्या 2 तासामध्ये हे संपूर्ण कामं पूर्ण करायची आणि त्यानंतरच तुला विनूला भेटता येईल आणि त्यासाठीच तुला तुझी ही सगळी कामं पटापट आवरावी लागतील. आता मात्र सिंधू शांतच होते, तर मधू विचारते, काय झालं? जमेल ना तुला काम करायला आणि 2 तासामध्ये आवरेल ना? अगं बघ, विचार कर, कारण जर ही कामं 2 तासामध्ये पूर्ण झाली तरच तुला विनूसोबत वेळ घालवता येईल. आणि एवढी कामं आहेत आणि त्यासाठी फक्त 2च तास. मग मला सांग, या 2 तासामध्ये तुला एकटीला ही कामं पूर्ण करता येतील ना गं? आता मात्र सिंधू शांतच होते, तर मधू म्हणते, नाही म्हणजे जर कामं पूर्ण झाली तरच तुला तुझ्या विनूला भेटता येईल आणि म्हणूनच विचारलं आहे. तर आता सिंधू मनाशीच म्हणते, मधू, तुझ्या डोक्यामध्ये नक्की कोणते विचार चालू आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. मला विनूला भेटता येऊ नये यासाठी तू एवढे सारे प्लॅन करतेस, परंतु मधू, तू एक गोष्ट विसरली आहेस. विनू माझा मुलगा आहे आणि आपल्या मुलासाठी आई कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि ही तर घरातली 4 कामं आहेत गं. मी माझ्या मुलाला भेटण्यासाठी ही कामं कशीही करून पूर्ण करूच शकते. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. आता सिंधू ही विचारामध्ये हरवून गेलेली असते. सिंधू ही मधूच्या वागण्याचा विचार करत असते. त्याचवेळी मधू ही सिंधूला विचारते, काय झालंय? जमतील ना तुला कामं? आता सिंधू मधूला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर न करता रागानेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे सर्वांनाच सिंधूची खूप काळजी वाटत असते. राघव म्हणू लागतो, इतक्या वेळा समजावलं, इतक्या वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तरीसुद्धा ती मधूकडे निघून गेली. काय गरज होती मधूच्या घरी काम करायला जाण्याची? आता राघव घरातील सर्वांना विचारतो, बरं, ती जातेवेळी तुम्हा घरातील कोणाला काही सांगून गेली आहे का? किंवा तिने काही निरोप वगैरे ठेवला आहे का? तर आता सर्वजण नकार देतात. राजश्री काकू म्हणतात, नाही रे राघव, तिने तर काहीच सांगितलं नाही आहे. ती कोणाला काही न सांगताच निघून गेली आहे. राघव म्हणतो, सिंधूला तर माहीतच आहे की मधू कशी आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, राघव, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आपण त्या मधूवर विश्वास ठेवू शकत नाही. ती मधू कधीही विश्वासघात करू शकते आणि सिंधूने असं मधूच्या घरी जाणं हे योग्य नाही. राघव म्हणतो, त्याचीच तर मला भीती वाटत आहे. आता काही करून लवकरात लवकर विनू आणि सिंधूला घरी परत आणायलाच हवं. रुक्मिणी काकू म्हणतात की हो राघव, तू जे बोलत आहेस ते योग्य आहे. राजश्री काकू म्हणतात, हो ना, फक्त तिथे सिंधूच्याच नाही तर विनूच्याही जीवाला धोका आहे आणि म्हणूनच आपल्याला लवकरात लवकर विनू आणि सिंधू या दोघांनाही घरी आणावंच लागेल. तर आता सर्वजण विचार करू लागतात की काय करावं. तर रेश्मा ही राघवला म्हणते, भाऊजी, माझ्याकडे एक प्लॅन आहे, मी सांगू का? राघव म्हणतो, प्लीज सांग. आता रेश्मा तिच्या डोक्यामध्ये असणारा प्लॅन सर्वांनाच सांगू लागते. तर आता सर्वजण रेश्मा सांगत असलेला प्लॅन ऐकत असतात. आता सर्वांनाच रेश्माचा प्लॅन मान्य असतो. तर रेश्मा आता राघवला विचारते, भाऊजी चालेल ना? तर आता राघव म्हणू लागतो, हो, खरंच खूप छान आहे आणि हा प्लॅन आपल्याला वर्क करून पाहायला काहीच हरकत नाही. आता सर्वजण रेश्माचं कौतुक करत असतात. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, हो, रेश्माने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे आपल्याला आता प्रयत्न तर करावेच लागतील. तर त्यानंतर आता रुक्मिणी काकू ऋतुजा काकूंना म्हणतात, बरं ऋतुजा, आम्ही सर्वजण जाणार आहोत, परंतु तुला घरीच थांबायचं आहे, कारण सावी एकटी आहे. परंतु ऋतुजा काकू घरी थांबण्यासाठी तयार नसतात. ऋतुजा काकू म्हणू लागतात, नाही वहिनी, मी सुद्धा तुमच्यासोबतच येणार आहे, कारण मलाही तिथे यायचं आहे. रेश्मा म्हणते, आई, अहो, आता सिंधू आणि विनू सेफ असणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या ना. परंतु ऋतुजा काकू काही समजून घ्यायला तयारच नसतात. ऋतुजा काकू रेश्माला म्हणतात, तू गप्प बस, मी येणार एकदा सांगितलं ना, मग मी येणारच. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, ऋतुजा, अगं प्लीज समजून घे ना, कारण आता सावी इथे एकटी घरी आहे आणि सावीला एकटीला टाकून आपण सर्वजण जाणं खूप चुकीचं आहे आणि म्हणूनच रेश्मा, तू सावीची काळजी घेण्यासाठी घरी राहावंस असंच आम्हाला वाटत आहे. आता मात्र रुक्मिणी काकूंच्या पुढे ऋतुजा काकूंना काहीच बोलता येत नाही आणि म्हणूनच आता रुक्मिणी काकूंनी सांगितल्याप्रमाणे ऋतुजा काकू घरी राहायला तयार होतात.
दुसरीकडे पाहायला मिळतं आपल्या राघवला भेटता यावं यासाठी सिंधूची तळमळ चालू असते. मधूने सांगितलेली कामं ही सिंधू पटापट आवरण्याचा प्रयत्न करत असते. परंतु हे सगळं करत असताना सिंधूला खूप त्रास होत असतो. आता सिंधूला होणारा त्रास पाहून मधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. मधू मनाशीच म्हणते, सिंधू आत्तापर्यंत तू मला त्रास दिला होतास, परंतु आता वेळ तुझी आहे. आता तर ही सुरुवात आहे. पुढे जाऊन बघ तुला अजून काय काय सहन करावं लागतं. आणि आता बघ मी तुझी काय अवस्था करते. तुला विनूला भेटायचं आहे ना? विनूला भेटायचं तर दूरच, विनूवर तुझी सावलीही मी पडू देणार नाही. बघ आता तुझी सुरुवात आहे. असं म्हणत आता मधू ही सिंधूकडे पाहत असते तर मधूला चाळीतील क्षण आठवू लागतात. सिंधूने दिलेला त्रास तिला आठवत असतो. रात्रीच्या वेळी सिंधूने घाबरवलेले क्षण तिला आठवू लागतात. तर खिडकीवर येऊन मुलांनी मागितलेले पैसे, तर नळावर झालेली भांडणं, हे सगळं काही मधूला आठवत असतं. मधूला सिंधूने दिलेला त्रास सगळं काही आठवत असतो आणि त्या त्रासाचा बदला घेण्यासाठीच आता मधूने सिंधूच्या विरोधात षडयंत्र उभारलेलं असतं. सिंधूने दिलेल्या प्रत्येक त्रासाचा तिला बदला घ्यायचा असतो. तिने केलेला डान्स क्लास सिंधूने एका क्षणात बंद केलेला असतो. सर्वांना मधूच्या विरुद्ध भडकवलेलं असतं. मधूचं सत्य संपूर्ण चाळीतील लोकांना सांगितलेलं असतं. तर एवढंच नाही तर पाण्यासाठी मधूला वणवण करावी लागलेली असते. रात्रभर जागं राहून तिला पाणी भरावं लागलेलं असतं. परंतु त्या पाण्यामध्ये सिंधूने नंतर पालही टाकलेली असते आणि तिचं पाणी खराब केलेलं असतं. सिंधूने एकही क्षण मधूला सुखाने जगू दिलेलं नसतं. तिचे हाल केलेले असतात. ते प्रत्येक क्षण मधूला आठवत असतात. नळावर आपली झालेली भांडणं, तर सिंधूने आपल्या हातचं तोंडचं पाणीही पळवलेलं असतं. एवढंच नाही तर घरामध्ये सापडलेलं झुरळ, हे सर्व क्षण तिला आठवतात. आणि त्यानंतर मधू रागाने सिंधूकडे पाहते आणि सिंधूला विचारते, काय झालं? एवढ्यातच दमलीस? अगं तुझ्याकडे फक्त 2 तास आहेत आणि त्या 2 तासामध्ये तुला ही सर्व कामं पूर्ण करायची आहेत. आता सिंधू मात्र मधूला काहीच प्रत्युत्तर करत नसते. तर मधू म्हणू लागते, आठवतंय ना तू माझी काय अवस्था केली होतीस? अगं ज्यावेळी मी आणि राघव, नाही सॉरी, मी ज्यावेळी चाळीत राहायला गेले होते त्यावेळी तू माझ्या तोंडचं पाणीही पळवलं होतंस. अगं एवढंच काय, लाईट नाही, पाणी नाही, जेवण नाही, पैसे नाहीत, अशी अवस्था मला तुझ्यामुळे सहन करावी लागली होती. त्या चाळीत राहत असताना एक एक क्षण माझ्यासाठी किती कठीण जात होता ना, हे कोणीही जाणू शकत नाही. ते सर्व काही मला माहीत आहे. त्या चाळीतील एक एक दिवस माझ्यासाठी कठीण होता आणि तो दिवस कसा काढला आहे हे फक्त मलाच माहीत आहे. तू दिलेला त्रास मी कधीही विसरू शकत नाही आणि त्या त्रासाचाच बदला म्हणून आज तुला माझ्या पायापर्यंत मी आणलं आहे. सिंधू, अगं त्या चाळीतील लोकांना तू माझ्याविरुद्ध भडकवलं होतं. त्या चाळीतील कोणीही मला मदत करायला तयार नव्हतं. एवढंच नाही तर तू मला एवढा त्रास दिलास ना की तो मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. सिंधू, मी तुला तर धडा शिकवणारच आहे, कारण ही मधू सहजासहजी कोणालाही सोडत नाही. असं म्हणत आता मधू सिंधूच्या समोर भरपूर सारे कपडे टाकते. तर आता सिंधू विचारते, हे काय आहे? तर मधू म्हणते, तुला विनूला भेटायचं आहे ना, मग तुला 2 तासामध्ये ही सर्व कामं पूर्ण करावीच लागतील. जमतील ना तुला? परंतु मला एक कळत नाही, एवढी सारी कामं तू एकटी कशी करणार आहेस? एकट्याने जमणार आहेत का तुला? त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते. तर मधूही बोलत असते, सिंधू अगं पटापट कामं आवड. तुला जर विनूला भेटायचं असेल तर ही कामं 2 तासात पूर्ण व्हायलाच हवी. असं म्हणत आता मधू दरवाजा उघडते. परंतु दरवाजाबाहेर असणारं दृश्य पाहून मधूला धक्काच बसतो. मधू ही आश्चर्यानेच त्या सर्वांकडे पाहू लागते. मधूला नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही. आता राघव मधूच्या समोरच खांद्यावर टॉवेल टाकतो आणि मधूला म्हणतो, सगळी कामं होणार. तुला एक नोकर हवा होता ना, मग आता बघ किती नोकर तुझ्या दारासमोर उभे आहेत. तर आता मधू म्हणू लागते, हे काय चालू आहे? राघव म्हणतो, एक आई आपल्या मुलासाठी जर नोकर बनू शकते तर मग त्या मायलेकींची भेट घडवून आणण्यासाठी तिच्या घरचे तिच्यासाठी काहीही करू शकतात. आणि म्हणूनच आम्ही सर्वजण आज तुझ्या घरी नोकर म्हणून आलो आहोत. आता मात्र मधूला धक्काच बसतो. तर सिंधूला मनातून खूप आनंद झालेला असतो. आपलं संपूर्ण कुटुंब आपल्या पाठीशी उभं आहे यामुळे सिंधू खूप खुश असते. परंतु संपूर्ण रत्नपारखी कुटुंब सिंधूच्या पाठीशी असं खंबीरपणे उभं आहे हे पाहून मधूची बोलतीच बंद होते. तर राघव मधूला म्हणू लागतो, आता भेट होणार मायलेकाची, कारण सिंधूसोबत आहे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी. आता मात्र मधू शांतच होते. तर इकडे सिंधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सर्वांच्या येण्यामुळे सिंधूच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते की आता आपल्या विनूला भेटण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आता लवकरात लवकर आपण आपल्या विनूला भेटू शकतो.
तर आता मधूच्या नाकावर टिचून मधूच्या समोरच राघव मधूच्या घरात येतो आणि मधूला म्हणतो, आता ठरव काय ठरवायचं आहे ते. म्हणजे तुला एवढी सर्वजण कामाला माणसं हवीत की तू आता माघार घेणार आहेस. तर मधू रागानेच राघवला म्हणू लागते, राघव तू हे सर्व काही चुकीचं करत आहेस. राघव प्लीज आत्ताच्या आता तू माघार घे. तू असं काहीही करू नकोस, कारण माझ्यासोबत वाकड्यात शिरणं किती महागात पडू शकतं हे तर तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. आणि तसंही राघव तू मला सहजासहजी हरवू शकत नाही. हे बघ राघव, तू उगाच माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतील. मी तुला पुन्हा एकदा सांगत आहे. राघव म्हणतो, मधू त्याची काळजी तू करू नकोस, कारण परिणामांची आम्हाला भीती नाही. खरं तर कसं असतं माहिती आहे का, ज्यावेळी एखादी व्यक्ती घाबरते त्यावेळी ती सर्वांना दाखवत असते की मी किती शूर आहे, असं ती वरवर दाखवत असते. परंतु आतमधून मात्र पूर्णपणे कोलमडून गेलेली असते, घाबरून गेलेली असते. मधू कदाचित तुझीही अवस्था आता तीच झाली आहे ना. आता मात्र मधू शांतच होते, कारण राघवने सत्य परिस्थितीची मधूला जाणीव करून दिलेली असते. राघव मधूला म्हणतो, आणि हो तू माझी काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे. आणि जर तुला माघार घ्यायची असेल तर आत्ताच घे, नंतर माझ्याकडे येऊ नकोस आणि मला म्हणू नकोस की या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे. मला ब्लेम करू नकोस आणि त्यावेळी मात्र मी तुझं काही ऐकून घेणार नाही. त्यामुळे आता तूच ठरव की नक्की तुला कोणता निर्णय घ्यायचा आहे. तर आता त्याचवेळी मधूची आई येते आणि राघवला म्हणते, राघव तू कोणाला चॅलेंज देतोयस हे विसरू नकोस. तू एका आईला चॅलेंज देत आहेस हे लक्षात ठेव, कारण तुला तर माहीतच आहे की विनूचं त्याच्या मम्मावर किती प्रेम आहे. राघव म्हणतो की हो मला चांगलंच माहीत आहे, त्याची जाणीव करून देण्याची काहीच गरज नाही. आता मधूची आई विवाहवरी ताई राघवला म्हणतात, तरीसुद्धा एवढा कॉन्फिडन्स की विनू तुमच्यासोबत तुमच्या घरी येणार आहे त्याच्या मम्माला सोडून. शक्यच नाही, कारण विनू कधीही त्याच्या मम्माला सोडून कुठेही जाणार नाही, कारण विनूचं त्याच्या मम्मावर अगदी जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे तो त्याच्या मम्माला सोडून कोणी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला, कोणी कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता रुक्मिणी काकू म्हणू लागतात, बरोबर बोलत आहात तुम्ही विभावरी ताई. विनूचं त्याच्या मम्मावर त्याच्या आईवर खूप जीवापाड प्रेम आहे, परंतु विनूची खरी मम्मा त्याची खरी आई ही सिंधू आहे आणि त्यामुळे त्याचं तिच्यावर जास्त प्रेम आहे. मधू त्याची खरी आई नाहीच आहे. तर आता मात्र सर्वजण मधूवर हसू लागतात. तर मधू म्हणू लागते की विनू कधीही सिंधूला आई म्हणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. राघव म्हणतो, मग कर चॅलेंज, जर तुला ते मान्य असेल तर. तर मधू म्हणते, चॅलेंज एक्सेप्टेड. तर आता राजश्री काकू मनाशी म्हणतात, हे चॅलेंज माझी सिंधूच जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आता मधू तू कितीही काही प्रयत्न केलेस तरी सिंधू त्याची खरी आई आहे आणि तो लवकरच आपल्या खरे आईजवळ येणार याची मला पूर्ण खात्री आहे. आज तू आम्हाला या घरात घेऊन आम्ही तर आमचं एक पाऊल पुढे टाकलंच आहे आणि तू आता संकटांना आमंत्रण द्यायला सुरुवात केलीस. आता बघ पुढे काय काय होतं. त्याचवेळी तिथे विनू आलेला असतो. आता विनूला पाहताच राघव नाटक करत म्हणतो, मधू थँक्यू, तू आम्हाला इथे येण्यासाठी सांगितलं. आज आम्ही आमच्या विनूला भेटण्यासाठी इथे आलो आहोत आणि त्यासाठी तू परवानगी दिलीस, त्यासाठी मी तुझे कसे आभार मानू मला काहीच कळत नाही. तू काळजी करू नकोस, तुला तुझ्या घरची साफसफाई करून हवी आहे ना, मग नको काळजी करूस. तुझं हे घर आम्ही एकदम स्वच्छ करून देऊ, अगदी कानाकोपरा स्वच्छ करू, म्हणजे तुला अगदी नवीन घरात राहायला आल्याचंच फील होईल. तू नको काळजी करूस. आता नक्की राघव असं का बोलत आहे हे मधूला काहीच कळत नसतं. तर मधूची आई ज्यावेळी मागे येऊन पाहते त्यावेळी तिथे विनू असतो. आता मधू राघवला काही बोलायला जाणार, परंतु त्याचवेळी विभावरी ताई मधूला थांबवतात आणि तिथे विनू असल्याची जाणीव करून देतात. आता विनू राघवला पाहताच धावत येतो आणि म्हणू लागतो, बाबा तुम्ही मला भेटण्यासाठी इथे आलात. तर राघव म्हणतो की हो बाळा, आम्ही सर्वजण तुला भेटण्यासाठीच इथे आलो आहोत. आता मधू नाटक करत म्हणते, अरे राघव तू रिक्वेस्ट का करत आहेस. अरे तू तर विनूचा बाबा आहेस आणि तू कधीही भेटायला येऊ शकतोस, तुला भेटण्यासाठी आम्ही नाही थांबवणार. आता मात्र मधूची ही नाटकं सर्वांनाच माहीत असतात. तर राघव विनूला भेटायला येतो. विनू खूप खुश होतो आणि राघवला म्हणतो, बाबा खरंच तुम्ही मला भेटण्यासाठी आलात का. राघव म्हणतो, हो बाळा, आम्हाला सगळ्यांनाच तुझी खूप काळजी वाटत होती आणि म्हणूनच आम्ही तुला भेटण्यासाठी आलो आहोत. तर मधू नाटक करत म्हणते, विनू बाळा अरे बघ ना, तुला भेटण्यासाठी कोण कोण आले आहेत. तुझे बाबा आले आहेत, तुझी आजी आली आहे, तुझी काकू आली आहे, डॉक्टर काकू इथे एकटीच काम करत आहे ना आणि तिलाच मदत करण्यासाठी सर्वजण इथे आले आहेत. आता विनू सर्वांना भेटतो, परंतु सिंधूला काही भेटत नाही. त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटतं. राघवच्या हे सगळं काही लक्षात येतं, परंतु आता राघव सिंधूला आधार देतो. तर त्यानंतर विनू राघवला म्हणतो, बाबा तुम्ही माझ्यासोबत खेळायला याल ना. राघव म्हणतो की हो मी तुझ्यासोबत खेळेन, परंतु एका अटीवर, तू जर चिटिंग करणार नसशील तर. तर विनू म्हणतो, बाबा मी चिटिंग करतो.
तर राघव म्हणतो, नाही बाळा, मी तुझी मस्करी केली. तर विनू म्हणतो, थांबा बाबा, मी आताच क्रिकेट खेळण्यासाठी बॅट बॉल घेऊन येतो. असं म्हणत आता विनू रूममध्ये निघून जातो. तर त्यावेळी राघव म्हणतो, पाहिलंस का मधू, जेवढं तुझ्यावर तो प्रेम करत आहे तेवढंच प्रेम तो त्याच्या बाबावर म्हणजे माझ्यावर करत आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवर. त्यामुळे तू असं समजू नकोस की विनू फक्त तुझ्यावर प्रेम करत आहे. हा विनू आज आपल्या पूर्ण कुटुंबावर प्रेम करत आहे. तोच विनू लवकरच त्याच्या आईवरही प्रेम करेल आणि लवकरच तो त्याच्या आईला म्हणजेच सिंधूला आई अशी हाक मारेल, हा माझा शब्द आहे. तर मधू म्हणते, ते कधीच शक्य होणार नाही. राघव म्हणतो, ही येणारी वेळच ते ठरवेल. त्यामुळे येणारा काळ आणि वेळ जे काही असेल ते आमच्या बाजूने असेल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आता मात्र मधूला धक्काच बसतो, कारण मधूलाही भीती वाटत असते की राघवने दिलेला शब्द म्हणजे राघव खरं करून दाखवणारच. तर दुसरीकडे सिंधू मनाशीच म्हणते की मधू, तू कितीही प्रयत्न कर, परंतु विनूचं त्याच्या बाबांवर म्हणजे राघववर खूप प्रेम आहे आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. येणारा पुढचा काळ नक्कीच तो मला आई म्हणेल असा माझा विश्वास आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही रुक्मिणी काकूंवर खूप चिडलेली असते आणि म्हणू लागते, असा कसा फुटला, याची किंमत किती आहे हे तरी तुम्हाला माहीत आहे का? रुक्मिणी काकू म्हणतात, इतकी वर्ष आमच्या घरामध्ये आश्रितासारखी राहत होतीस आणि आता तूच आम्हाला पैशाचा माज दाखवतेस का, निर्लज्ज बाई. असं म्हणत आता रुक्मिणी काकूही मधूवर खूप चिडलेले असतात. तर आता मधू रागानेच रुक्मिणी काकूंवर हात उगारते, परंतु त्याचवेळी सिंधू तिचा हात पकडते. आता सिंधू मधूला कशाप्रकारे शिक्षा देईल आणि तिला कसा धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद. चॅनलला